हा 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 येऊ बा हा. ते म्हटलं होतं मला मी फोन केला होता तिकडे. हा. मग काय पोरच्या बापाचे माय फोन चालूच राहतात येऊ बा. सांगितलं मी त्याच्याकडे नाव टाकलं ते म्हणत नाही नाही असं कसं म्हणत. हं? हं. जसं म्हणत आता उद्याच म्हणत कुंकाची शॉपिंग करून टाका म्हणत बा हा. पोरचे कपडा पोरचा कपडा घेऊन टाका म्हणत साक्षगंधाचा लावून देऊ म्हणत साक्षगंध मग लग्न असं म्हणत बा. तुम्ही आता एक काम करा उद्या गजूला पाठवून द्या माझ्या घरी. गजू आणि त्याच्या संघ छाया आणि प्रियंका दोघ जणी चालल्या जातील आणि तिकडे तिकून पोरगी बी येऊन राहिली तिची बहीण संघ कपडा घेतील. आता आजकालची रीतच ही बाई बा पोरं पोरी संघ जातात कपडा घ्यायला. तो आपला काढ गेला. बरं 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 काही हरकत नाही आपल्या आता इवाई बा आपली काही अडचणच नाही ना तशी. पाठवून द्या तुम्ही गजूली उद्या. बरं 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 काही हरकत नाही. साक्षगंध मग ते लावून राहिले का साक्षगंध तिकडे लावून राहिले काय. हो हो तिकडेच हा. ते दोनच पोरी आहेत ना. ते लय हाऊस आहे ना. तिकडे हाल बुक करून राहिली ते त्यात लावून देऊ. तुम्ही पटोपट फोन लावून द्या नातेवाईकारी सारेली. साक्षगंध आहे म्हणा. सांगून द्या सगळे इले तयारी करा म्हणा आता ऐन बैली म्हणा आमच्या कधी साईली म्हणा तयारी करा म्हणा. बरं 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 काही हरकत नाही. हो 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 सांगतो मी तुमच्या वहिनीले सांगतो. हो सांगून द्या मग हा. हो मी सांगून देतो इकडे पोरीले हो सांगून द्या सांगून द्या. बरं ठीक आहे मग हा. बाकी सगळं तब्येत पाणी हे ते सगळं चांगलं आहे. हो 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 सगळं चांगलं आहे. हो ठेवतो मग. ठेवा ठेवा ठेवा. बाबा कुणाशी बोलून राहिली होती तुम्ही? ये सुनबाई ये. ते बाबाचा फोन आला होता. माया बाबाचा? हो छाया ते बाबाचा. काय म्हणत माया बाबा? ते बाबा म्हणत जसं शॉर्टकट लग्न पण पुरीचा बाप नाही म्हणते. दोनच पुरी आहे तर हाऊस नाऊस आहे हो. आता उद्या तुम्ही एक काम करा हं. उद्या साक्षगंधाचा कपडा घ्यायला जा. तसं ते बाबाला मी फोनवर सांगितलं. उद्या तुझा भाऊ येईल आणि तू प्रियंका आणि गजू तिकून पोरगी आणि तिची बहीण आणि तिचे बाबा राहतील सोबत फारच फार आले तर एवढे जण तुम्ही साक्षगंधाचा कपडा घेऊन टाका. उद्याच काय? तयारी तर काहीच नाही माई. तुला काय तयारी करायला लागते बाई कपडा घ्यायसाठी. चालले जा उद्या आणि आपल्या आपल्या पसंतीनं घेऊन घ्या. म्हणजे साक्षगंध लवकरच करणार आहेत मग ते आहे ना? हो कुठं करून राहिले साक्षगंध? बाई पोरीच्या घरी तिचा बाप हॉल बुक करून राहिला. ते आईसोबत तू फोनवर बोल. ते आईला सगळं सविस्तर सांग. बरं बरं ठीक आहे. बाबा तुम्हाला चहा आणू काय? नाही नाही चहा नाही पाहिजे. बरं. इवाईबाचा फोन आलता नाही बोलून राहिले ना तुम्ही. काय म्हणत इवाईबा? आलता नाही वो मी केलता. तू मागे लावतो ना टून गो फोन लावायला लाव पोरीच्या बापा रे फोन लावायला लाव मग लावला. आता साक्षगंध लवकरच आहे. सगळ्या पाहुण्याला फोन करून सांगून द्यायची यायची तयारीत लाग. उद्या जाईल गजू दे बोलावलं कपडा घ्यायसाठी साक्षगंधाचा. उद्या छायाच्या घरी जाईन तो छाया प्रियंका आणि गजू आणि तिकडून पोरगी तिची बहीण एवढे जण चालले ते. माय इतके लवकर काय? आता काही करू नको तू असं. आता तुझी इच्छा होती लवकर सुना आणायची. आता होऊ दे होती तर आणि पाय फोन करून लावून देजो हा. म्हणजे कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं ते पाय तू आता. बरं 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 उद्या पाठवू का पंकजीले? बरं मी काय म्हणतो तुमच्या भावाच्या घरी बी सांगायला लागेल ना साक्षगंधाचा फोन लावून दे जा बाबा. तो तिकडे फोन मी लावून देतो. हो हो लावून दे जा. लागतो मग मी तयारीले. हो लाग. आई कसं झाला मग कार्यक्रम छायाताईच्या बाबाच्या घरचा वास्तुशांतीचा? चांगला झाला रे मनोज. चांगला झाला. मस्त घर बांधलं रे. अरे लय मस्त. आणि आता तुझ्या भावाला संबंध बी आला. म्हणजे संबंध झालाच तो. आता लग्नच आहे. अरे अरे मस्त झालं मग आई. मग तो एका या दोन खुशा घेतल्या नाही खुश खबऱ्या. आता लग्न बी घर बी झालं चांगलं झालं. ती आठवण काढत रे सगळे. छाया बी आठवण काढे. काऊन न्याला दादा काऊन न्याला दादा याला होती ती या. आई मला सुट्टी टाका लागत होती म्हणून नाही आलो मी. छोट्या मोठ्या कार्यक्रमाला काय सुट्टी टाकू. लग्नाला जाऊ आता. हो लग्नाला जाऊ ना. का रे म्हटलं पाय आता तुझ्यासाठी संबंध पास लागते ना. म्हटलं तू घर बांधून दिलं म्हटलं जवळ पण मग काय तू छायाच्या घरच्या पाहुणे घर बांधून सासरे रे. असं काय आई ते बापू चांगलेच आहेत मोठे बापू. त्याने माझी बी किती मदत केली. तर काय नवाई आहे. करू दे कोणाचंही चांगलं हो आणि आपलंही हो. हो बापा कोणाचंही चांगलं हो.
आता कसं रे, आता घर आपल्याला बांधायच लागते. त्याच्याशिवाय कोणी पोरगी नाही देत. आता आपण घर कुठे राहायचं सांग. हा बाई, तुला पुण्यात राहायचं आहे काय? काऊन पुण्यात राहायशील का? पण आयुष्य पुण्यातच घालवशील काय? आपल्या अमरावतीला नाही चालत काय वापस? आई, आता अमरावतीला जाऊन करतो काय? माझी नोकरी पुण्यात आहे आणि मला आता पुण्याच्या कंपन्यातच नोकरी लागत जाईल. बरं, एक कंपनीत नाही लागली तर दुसऱ्या कंपनीत लागते ना आई. मला पुण्यातच तर झालं. आता मी स्थायिक पुण्यातच झालो. मी आता पुणेकर झालो. आता मला पुण्यात राहायचं आहे. पुण्यात फ्लॅट घेऊन टाकील आई. कोई घेतं बापा फ्लॅट? घे ना मग धडकन, भाडा तरी बंद होते ना. आई, 1 वर्ष झालं नाही मला पुण्यात येऊन. कसं काय मी घर घेऊ? थांब ना जरा. मला चांगली परमनंट होऊ दे. मला कंपनी बदलायला लागली. मला परमनंट झाल्यावर मला लोन भेटीन. हो बापा, ते बी बोललंच आहे. बरं, कर मग प्रयत्न. हो, तू टेन्शन नको घेऊ. चांगलं होते आपलं. जाय, ताट वाढ, भूक लागली. हो, वाढतो. काय ग तेजू? ए तेजस्विनी, आल्यापासून पाहतो मी तू शांत शांत गप्प गप्प आहे. तुला कोणी बोललं का परत तिथे शेगावला? नाही हो, मला कोण बोलणार आहे? मला नाही बोलत कोणी. मी कोणाची बोलणी खातच नाही ना. हो, ते तर आहे म्हणा. तुला कोणी बोलायची हिंमतच नाही करत, कारण तुझ्याकडे उत्तर तयारच असते. मग काय झाला प्रोग्राम मी आल्यानंतर? मग काय तुम्ही तर राहिले तिथे 2-3 दिवस होते तुम्ही छाया वहिनीच्या आईकडे. काय मस्त एन्जॉय झालं वाटते, मजा आली वाटते खूप. हा, हो, मजा आली ना. अहो, छात्याच्या भावाचं लग्न ठरलं. हो, गजूदाराचं लग्न ठरलं? अरे वा, चांगलं आहे. मग म्हणजे काही तारीख वगैरे काढली का? नाही हो, अजून तर फक्त पाहणंच झालं. पसंती झाली तशी मुलींची. अहो, आम्ही गेलो होतो ना बघायला मुलगी. प्रियंका ताई, छाया ताई, मी, गजू दादा आणि गोपाल दादा. हो का? काय मुलगी कशी आहे मग? छान आहे मुलगी. हो, मुलीची बहीण रील्स स्टार आहे. इंस्टाग्रामवर रील्स टाकते ती. नुसतं व्हिडिओ काढत होती. आणि आपली प्रियंका ताई ती, बापरे, प्रियंका ताईने मला बोलू पण दिलं नाही म्हटलं. प्रियंका ताईच मध्ये मध्ये बोलत होत्या. नाव गाव सगळं प्रियंका ताईनंच विचारलं. व्हिडिओ पण काढले तिच्यासोबत. प्रियंका ताईने का कधी कधी खूपच जास्त करतात बरं. म्हणजे असं इतकी पण कॉमेडी स्वभाव नाही पाहिजे. कुठे गेल्यावर नुसतं ही 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 करणं वेड्यात काढतात लोक अशाने. नाहीतर काय कुठं पण बळबळ स्वतःला फार हुशार समजतात प्रियंका ताई. अगं स्वभाव असते तो, त्या वहिनीचा स्वभावच तसा आहे. हा कसा स्वभाव बदलायला पाहिजे ना. चांगलं नाही वाटत. आता काय नाही कधी आहे साक्षगंध वगैरे का? हो, साक्षगंध असलं आपल्याला जावं लागेल मग. हो ना गड्या, पण आणखी सुट्टी टाकावं लागेल. तू गेली तर नाही जमणार का गं? तसं आईला विचारून घ्यावं लागेल मला. आता आहे ना पूर्ण घर, मग मीच कशाला पाहिजे? तू चालली जाजो बस. तुझ्या आई बाबांना बोलावून राहील, त्यांच्यासोबत तू चालली जाजो. मी लग्नात येईल आता. मी काय सांगू, तुमच्या आईला विचारा. मी जर काही म्हटलं तर अजून म्हणते मीच्या बायकोनच नाही येऊ दिलं. तुमच्या आईला विचारा, पहा काय करायचं तर. हो, ते तर आहेच. बरं, काही आण बरं थोडंसं खायला, भूकच लागली मला. काय आणू आता? चिवडा आहे. आण मग पटकन.